टेस्ट एन्जॉय करा. चवीने खाणं. चवीने खायचा पण वेळ नाही आपल्याकडे. ओके, सॉफ्ट रिलॅक्सिंग म्युझिक. आज तर ते लग्नात कार्यक्रमात सगळे डीजे वाजत असतात, हार्टबीट वाढवणारे, सायलेंट करणारे पाहिजे असतात. हे तर तुमचे हार्टबीट वाढवतील आणखी. नो मल्टीटास्किंग. सीट ॲट अ रिअल टेबल. एका ठिकाणी बसून खा. आणि बफे सिस्टीम जी काय आली ना आज, दॅट इज ॲब्सोल्युटली चुकीची येते तशी या अर्थाने. रिस्पेक्ट युअर बॉडी अँड हेल्थ. कुक अँड इट इन अ गुड मूड. असं म्हणतात की स्वयंपाक बनवणाऱ्याच्या भावना पण त्या अन्नामध्ये उतरतात आणि ते खाणाऱ्यांवरती परिणाम होतो त्याचा. बिलीफ सिस्टीमचा काय परिणाम होतो? उदाहरण सांगू तुम्हाला एक उदाहरण. अशी रिसर्च झालेले आहेत की म्हणजे पेशंटच्या स्वतःची बिलीफ सिस्टीम तर काम करते, माझी स्वतःची काय आहे तर, पण माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरची बिलीफ सिस्टीम पण माझ्यावरती काम करते आणि ते ठरवते की माझा आजार बरा होणार आहे की नाही, किती बरा होणार आणि काय होणार. माझ्याकडे आतापर्यंत साधारणपणे 1000 पेक्षा जास्त डायबिटिक आलेले आहेत आणि ऑलमोस्ट मी म्हणत असं 14-15 देशांमधले आणि भारतातल्या 20 राज्यांमधले. आम्ही सगळ्यांची प्रिस्क्रिप्शन बघतो, कारण काय औषधं चालू आहे वगैरे ते मॉनिटरिंग करायलाच लागते सगळं. बहुतेक सगळे फिजिशियन आणि डायबिटॉलॉजिस्टचे प्रिस्क्रिप्शन जे मी पाहिलेले आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त आणि तसे येऊन सल्ला घेतलेले आणखीन बरेच असतील. तर बहुतेकांची प्रिस्क्रिप्शन साधारणपणे 60 ते 90% दिलेले असतात की 3 महिने ही औषधं घ्या आणि 3 महिन्यांनी परत येऊन भेटा. दॅट इज ओके, हरकत नाही. पण याचा अर्थ काय लक्षात घेतो का? याचा अर्थ आहे की ते प्रिस्क्रिप्शन लिहिणाऱ्या फिजिशियन किंवा डायबिटॉलॉजिस्टला हे पक्क माहिती असते की पुढच्या 3 महिन्यात तरी याच्या ब्लड शुगरमध्ये काहीही बदल होणे शक्यता नाहीये. देयर इज नो पॉसिबिलिटी. म्हणून बिनधास्तपणे 3-3 महिन्याची प्रिस्क्रिप्शन लिहून दिल्या होतं. आता आमच्याकडे जे लोक येतात या ऑनलाईन बॅचेसमध्ये, त्या सगळ्यांना मी असं सांगतो की मला उद्यापासून, आजपासून तुम्ही आहारातले बदल सुरू केले ना, उद्यापासून तुमची ब्लड शुगर मॉनिटर करायला सुरुवात करा. शक्यता आहे की 3ऱ्या दिवशी तुम्ही हायपोमध्ये जा. तुमची ब्लड शुगर सडनली 50-60 पर्यंत खाली येईल 3ऱ्या दिवशी. त्यामुळे 3 महिन्यांनी औषध बदलणं तर दूरच झालं. मी म्हणतो 2ऱ्या-3ऱ्या दिवशी मला तुमचे रिपोर्ट पाहिजे. अदरवाईज तुम्ही कुठे चक्कर येऊन पडाल आणि तुम्ही कार्यक्रमाला बदनाम कराल. So food act much faster than insulin, or at least as fast as insulin. That is what I observe. ते माझं निरीक्षण आहे. आता माझ्याकडे आता चालू बॅचमध्ये एक मुंबईचे होमिओपॅथ डॉक्टर आहे, सिनियर. त्यांना 100 युनिट इन्सुलिन चालू होतं 3 आठवड्यापूर्वी. आज किती आले ते? 100 वरून त्या आल्या, कालच त्यांनी सांगितलं 40 युनिटवरती. ते पूर्ण नाही करू शकले सिन्सिअरली, नाही तर त्यांचं 100 युनिट बंदच झालं असतं 3 आठवड्यात. 2-4-5 वर्षांपासून चालू असलेलं इन्सुलिन. आणखीन एक डॉक्टर कपल, BMS डॉक्टर, त्यांना 100 युनिट इन्सुलिन, सगळी औषधं डायबिटीससाठी असणारी मार्केटमध्ये हायएस्ट पॉसिबल डोसेस, आणि तरी ब्लड शुगर 300-400 राहायची. दरवेळेस म्हणजे डायबिटॉलॉजिस्टकडे गेलो की तो म्हणायचा 300-350 और 5 युनिट बढ़ा दे इन्सुलिन. असं करत करत 100 पर्यंत पोहोचलं. त्यांनी जॉईन केलं, आहारात बदल केले. 3ऱ्या दिवशी कॉल, सर ब्लड शुगर 60, क्या करू? 5 युनिट कम कर दे. दुसरं काय करणार आणखी? साधारणपणे महिन्याभरात तो 20 युनिटवरती आला, 100 युनिटवर. आता 3 वर्ष झाले, ऑलमोस्ट 20 युनिटवरती स्टेबल आहे. जवळपास सगळी औषधं, मेटफॉर्मिन सोडली तर सगळी बंद झालेली आहे. ग्लिमिप्राइड 6 मिलीग्राम होतं, सगळी ऑलमोस्ट हायएस्ट पॉसिबल डोसेस होते सगळे. ही इज मेंटेन, वेल मेंटेन. 3 वर्ष झाली. आणि अशी शेकडो उदाहरणं, काही 1-2 नाहीये. मी ते सांगायला लागलो तर कदाचित 2-4 तास त्याच्यातच जातील. या हॉलमध्ये पण मला असं वाटतं औरंगाबादमधले 50-60 लोक आमचे पार्टिसिपंट असतील. हात वर कराल का कोणी आहे इथे आपले पार्टिसिपंट्स? येस, बरेच दिसतात आहे. 10-15 लोक तर इथे हॉलमध्येच आहेत. हे जस्ट पॉसिबल आहे, काही अवघड नाही आहे. दुर्दैवाने जगातल्या कुठल्याच मेडिकल कॉलेजमध्ये आहार ॲज अ थेरपी हा विषय शिकवला जातो. आम्हाला जे न्यूट्रिशन शिकवला जातं विषय, तो फर्स्ट MBBS ला फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्रीमध्ये शिकवला जाते. आणि एकदा फर्स्ट MBBS पास झालो की पुन्हा डोंकूनही त्याच्याकडे आम्ही पाहतो. जोपर्यंत तो मेडिसिन सोबत येणार नाही ॲज अ थेरपी, तोपर्यंत तो असंच अज्ञान असणार आहे डॉक्टरांचं मुळात. त्यामुळे आम्हालाच माहिती नाही तर आम्ही काय सांगणार तुम्हाला ना.
प्लस दुर्दैवाने असं आहे की ज्याचं प्रॉडक्ट बनत नाही आणि ज्याला सेल व्हॅल्यू येत नाही त्या क्षेत्रामध्ये रिसर्चसाठी ग्रांटच मिळत. आता मला सांगा, 32 वेळा चावून खाणे हे मी रिसर्च शोधून काढलं, याला कोण पैसे देणार आहे? याचं काय प्रॉडक्ट बनणार आहे? याला पैसेच देत नाही. या मुळात या सगळ्या विषयामध्ये रिसर्च अतिशय कमी झालेले आहे. सगळे रिसर्च जे झाले ज्याचं काहीतरी फायनली प्रॉडक्ट बनते, मग ते न्यूट्राकेमिकल्स असतील किंवा आणखीन काय काय असतील, ते सगळे प्रोसेस फूड आणि मग ते व्हे प्रोटीन आणि अमुक आणि तमुक, ज्याचं प्रॉडक्ट बनते, जे विकले जाते, ज्याच्याकडे प्रॉफिट मिळते, त्यामध्येच फक्त संशोधनं झालेली आहेत. हे ज्या साध्या सोप्या गोष्टी ज्या घरातल्या घरात जगातले सगळे लोक करू शकतात विदाउट एनी एक्सपर्ट गायडन्स, त्याबद्दल मुळात रिसर्चच नाही आहे. फारशी फार मोजकी नाव आहेत. त्यामुळे आपल्याला ह्या सवयी बदलणं गरजेचा पाठ असेल. व्हॉट टू इट, काय खायला पाहिजे. साधं तत्व आहे, सीझनल खा. ज्या सीझन मध्ये जे भेटते ते, आंब्याच्या दिवसात आंबे, सीताफळ आहे तर सीताफळ खा, ओके, पेरू आहे तर पेरू खा. रिजनल, ज्या भागात जे पिकते ते. त्यामुळे आपल्याकडे हिमाचल काश्मीरमधले सेफ कदाचित आपल्यासाठी तेवढे उपयोगी नाही जेवढे पेरू आणि इतर लोकल बोरं बिरं उपयोगी असतील. सो सीझनल, रिजनल. तिसरं आहे लिस्ट प्रोसेस्ड, कमीत कमी प्रक्रिया केलेली. म्हणून मी सांगितले मोस्ट हायली प्रोसेस्ड फूड आर द शुगर अँड रिफाईंड तेल. मग साखरेच्या ऐवजी थोडासा गूळ वापरता येईल. या त्याहीपेक्षा जास्त चांगलं जे आहे ज्याच्यामध्ये नॅचरल शुगर असतात, नॅचरल म्हणजे स्वीटनर पण नको वापरायला. त्यामुळे आमच्याकडे आता 2 वर्ष झाले आम्ही आमच्या प्रयास संस्थेमध्ये साखर आणि तेल आणतच नाही. आमच्याकडे 100 दिवस तरी रेसिडेन्शियल कार्यक्रम असतात. उन्हाळ्यामध्ये 7-7 दिवसांची मुलांची निवासी शिबिर असतात. त्याला पण औरंगाबादमधली मला वाटते 50-60 मुलं येऊन गेलेली. त्यांचे पण पालक कदाचित या ठिकाणी असतील, मे बी काही. 2 वर्ष झाली आम्ही त्या मुलांना पण तेल आणि साखर आणतच नाही. सगळा स्वयंपाक तेल आणि साखरेशिवाय होतो. रोज गोड खायला देतो. सगळ्या भाज्या बनतात. मुलं एक दिवस स्वयंपाक करतात बिना तेलाचा. आता या वर्षीच्या आमच्या 2 बॅचेसनी मसाला भेंडी बनवली बिना तेलाची, आणि तुम्हाला खवातली तर ओळखायला पण येणार नाही. आणि मुलं काय वयाची, 10 ते 20 वयोगटातली, 3री 4थी ते 10वी वर्ष मुलं मुली, यांनी आयुष्यात कदाचित किचनमध्ये कधी गेले नसतील. आज ही पोरं त्यांच्या मायबापांच्या मागे लागले आहेत साखर बंद करायला आणि तेल कमी वापर म्हणते आई. ओके, एवढी मोठी धार नाही पाहिजे तेलाची. त्यामुळे बेसिकली लिस्ट प्रोसेस. त्यामुळे तेलाच्या जागी वापरायचं झालं तर रिफाईंड तेलाच्या जागी घाणीचं, कच्च्या घाणीचं तेल वापरा. त्याहून उत्तम तुम्हाला तेलाच्या बाबतचं आणखीन एक विज्ञान सांगतो. तेल जेव्हा आपण तापवतो, जेव्हा तळतो तेव्हा तर त्याला धूर येतोच भरपूर, पण जेव्हा फोडणी देताना पण स्मोकिंग पॉइंट वरती तेल येते. स्मोक पॉइंट म्हणजे जिथे तेलाला धूर यायला सुरुवात होते, दॅट इज द स्मोकिंग पॉइंट ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑइल. ते वेगवेगळे असते, प्रत्येक तेलासाठी वेगवेगळ्या टेम्परेचर लेवल आहे त्याच्या. स्मोकिंग पॉइंट पर्यंत तेल तापवलं की त्याच्यामध्ये ट्रान्स फॅटी ऍसिड्स तयार झाले, आणि हे अनेक आजारांचं, तुमच्या गुडघेदुखीपासून तर कॅन्सर पर्यंतच्या आजाराचं एक महत्वाचं कारण असं आज वैद्यकशास्त्र सांगतं. त्यामुळे तेल मुळात तापवायलाच नको. तेल जर वापरायचं झालं तर वरून कच्चं तेल, कच्च्या घाणीचं तेल. किंवा त्याहून उत्तम सगळ्यात जे आहे ते आहे की ज्याच्यापासून तेल बनते त्या गोष्टी तेला भाज्यांमध्ये वापरा. शेंगदाण्याचं कूट आहे, खोबऱ्याचा किस आहे, जवस आहे, बदाम वापरा, तुम्हाला जे पाहिजे ते वापरा ना. तिथे हा स्मोकिंग पॉइंटचा विषय चालला जातो. शिवाय ऍडिशनल तुम्हाला न्यूट्रिएंट्स मिळणार, त्यात फायबर मिळणार, जे तेलामध्ये शून्य आहे. काहीच नाही तेलामध्ये दुसरं. आपल्याला सवयीच बदलाव्या लागणार आहे. ओके, बॅलन्स डाएट, व्हेजिटेरियन फूड प्रेफरेबली. दरवेळेस आपण जर काही खातोय, एक तर आपण आजारांना निमंत्रण देतो. आजच्या पोरांचं अतिशय आवडत्या गोष्टी जंक फूड, पटकन टर्रकन फाडलं की तोंडात. चिप्स पासून तर काय काय सगळं, कुरकुरे आणि इतर सगळं, माती आणि काय 10 मिनिट में तयार, असं सगळं. हे सगळं आजारांना निमंत्रण देणार आहे. हे जे नॅचरल उजवीकडे दिसणार, दे आर डिसीज फायटिंग. काय भरपूर खायचं, सगळी फळं. डायबिटीस वाल्यांना सीताफळापासून तर केळी, पपई, अननस,
द्राक्ष, सगळी फळं चालतात, चिकू, काही अडचण नाही आहे, प्रोव्हाइडेड यू फॉलो दी अदर थिंग्स. आमचे पार्टिसिपंट डायबिटीसवाले म्हणतात 20-20 वर्ष झालं हो आंब्याकडे पाहिलंही नव्हतं, पाहिलं तरी ब्लड शुगर वाढते की काय, एवढी भीती बसली होती म्हणे. आज मस्त आंबे खातात टोपलं, काही अडचण नाही. आयुष्यातला किती आनंद आपण गमावून बसलोय भीतीपोटी केलेल्या गोष्टी फार दिवस नाही करतात. त्या करताना आनंद यायला पाहिजे, मजा यायला पाहिजे. यू शुड बी एबल टू एन्जॉय व्हॉट एव्हर यू आर डुईंग. देन अँड देन ओनली इट इज सस्टेनेबल, इट कॅन बी फॉलोड फॉर द लॉंग टाइम. आणि हे करता येणं शक्य आहे. सॅलड्स, सगळ्या प्रकारचे सॅलड्स, जे काय कच्चं खाता येईल ते सगळं. भेंडी कच्ची खाता येते, ओके, तोंडले खाता येऊ शकतात कच्चे, काही अडचण नाही त्याला. सीड्स अँड नट्स, अर्थात ज्यांना आजार आहे त्यांच्यासाठी नाही सांगत आहे मी हे सांगतोय जनरल कॉमन मॅनसाठी. ज्यांना आजार आहे त्यांना पण यातले काही रिस्ट्रिक्शन जर त्यांनी फॉलो केले तर ते लवकर बरे होतात. ॲज अ थेरपी म्हणून वेगळी गोष्ट आहे. आय एम नॉट टॉकिंग मच अबाउट द थेरपी टुडे, ओके. आता मी मुख्यत्वे घरातला आहार कसा असला पाहिजे त्याबद्दल बोलतोय. ज्यांना प्रॉब्लेम आहेत त्यांच्यासाठी अजून थोडंसं 1 स्टेप वरचा आहार लागणार. आणि सगळ्या भाज्या, आपल्याकडे भाजी एवढीशीच खातो, भाजी म्हणजे तर्री, ओके. आपल्याकडे एक भाजी काय, कालच मी बुलढाण्याला होतो तर काय, शेवभाजी. शेवभाजीचा प्रकार झाला आपल्याकडे, ओके. पनीर, आजकाल सगळ्या कार्यक्रमांमध्ये पनीरची भाजी असते. पनीर भाजी आहे का मुळात, दॅट इज नॉट एट ऑल दी व्हेजिटेबल. आपण त्यांना व्हेजिटेबलच्या डेफिनेशनमध्ये टाकले आता. हे सगळे कलरफुल थिंग जे आहे भरपूर असल्या पाहिजे ताटामध्ये. हे सगळे आपली इम्युनिटी वाढवतात. काय अवॉइड करायला पाहिजे, शक्यतो खायलाच नको. व्हाईट शुगर बोललोच आपण, रिफाईंड ऑइल. तिसरं आहे मीठ, शक्यतो वरून ताटात मीठ घेऊ नका. एवढ्या सोडियमची आपल्याला गरजच नाही आज, ओके. पूर्वी जेव्हा घाम निघायचा चालत यायचे लोक, आता काय एसी गाडीतून येतात, घरातही एसी लागलेला असतो, घाम निघतच नाही. एक्सिस सोडियम अनेक आजारांचं कारण आहे. आणि नॅचरली सोडियम आपल्याला भेटतच असतो भाज्यांमधून आणि बाकी सगळ्या ह्याच्यातून. चौथी गोष्ट आहे बेकरी, मैदा. सगळे बेकरी आयटम्स, बेकरीमध्ये अनेक शत्रू एकत्र आलेले. बेकरी बनते मैद्यामध्ये, ते बनते पाम ऑइलमध्ये, सगळ्यात स्वस्त आहे ते म्हणून. त्याच्यामध्ये असते साखर, त्याच्यामध्ये असते मीठ, त्याच्यामध्ये असते सोडा. त्यामुळे माणसं वाईल कधीतरी पावभाजी एखाद्या दिवशी एन्जॉय केली बा, महिन्या 2 महिन्यातून, दॅट इज ओके, विथ लॉट ऑफ भाजी. पाव थोडेसे, हरकत नाही, ओके. मला आवडते, मी पण खातो कधीतरी, नाही असं नाही काही. पण ते खाताना पण आपल्याला काही नियम जर फॉलो करता आले तर मग आपण आजारी नाही पडणार. आणि मग काहीही आपल्यासाठी बाद असणार नाही, किंवा आता आपल्या आयुष्यातलं संपलंच आता हे खाणं, असं मुळीच असणार नाही. ते कळणं महत्वाचं पार्ट आहे. हे सगळे मुलांच्या आवडत्या गोष्टी आहे, सगळ्या अतिशय आवडत्या गोष्टी. हे आपल्याला जरा बदलायला लागणार चित्र. आणि मग हेल्दी काय देता येईल. आजकाल चॉकलेटची पद्धती आली, चॉकलेटच्या जागी खजूर देता येऊ शकते छानपैकी. गुळपापडी असू शकते, चिक्की आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्की असू शकतात, तिळगुळाचे लाडू असू शकतील, सुक्या मेव्याचे लाडू असतील. आता पुढे दिवाळी आहे, दिवाळीमध्ये प्रयत्न असा करा की हेल्दी त्यातल्या त्यात काय बनवता येईल. 1 स्टेप अहेड. साखर जिथे नाही वापरायची, साखर जिथे वापरतो तिथे साखरेशिवाय काय करता येईल प्रयत्न करा. आमच्याकडे श्रीखंड केलं तरी गुळाचं करतो, चहा तर गुळाचे दुकानच लागलेले, पुरणपोळी गुळाची बनते, शिरा गुळाचा बनतो, सगळंच ऑलमोस्ट गुळाचा बनवू शकतो, काही अडचण नाही त्याला. सुकामेवा वापरता येतो तुम्हाला. डेट पावडर, खजूर, खारीक पावडर वापरा, खजूर वापरा, किसमिस वापरा, मनुके वापरा, अंजीर वापरा. हे गोड खायचं नाही असं नाही, पण हे वापरून काय करता येईल आपल्याला हेल्दी असं विचार करा. तुपाच्या ऐवजी, तेलाच्या ऐवजी आपण डायरेक्ट ऑइल सीड सारख्या गोष्टी जर वापरल्या तर आपोआप ते पण आपल्याला मिळणार. उलट एक्स्ट्रा प्रोटीन्स आणि असं सगळे मिळतील आपल्याला. त्यामुळे यावेळी दिवाळीमध्ये निदान प्रयत्न करा हा की अनहेल्दी कमीत कमी खाऊ, ओके. आणि कधी खायची वेळ आलीच तर विथ लॉट ऑफ फायबर. आयसोलेशनमध्ये स्वीट कधीच खाऊ नये. आयसोलेशनमध्ये भजे कधीच खाऊ नये वेगळे. कधी खायची इच्छा झाली तर त्याच्यासोबत, जेवणासोबत ठीक आहे एखाद्या वेळेस, तेवढं नुकसान नाही करणार जेवढं वेगळं केलं तर. सो लॉट ऑफ फायबर शुड बी अलाउड विथ ऑल दिस बॅड फूड ज्याला म्हणूया आपण आरोग्यासाठीचे. मग कधीतरी एन्जॉय करता येईल ते, नाही असं नाही की
की आता खाल्लंच बा सकाळचं तर संध्याकाळचं जेवण स्किप करा, उपवास करा. आपल्याकडे उपवास म्हणजे काय, एकादशी दुप्पट खाशी असं झालंय.